नमस्कार. आज आपण कुरकुरीत अशी बोंबील फ्राय बनवणार आहोत. रेसिपी बनवताना मी भरपूर साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरुवात करूया. इथे मी बोंबील स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे पहा, बोंबील छोटे छोटे आहेत, त्यामुळे मी फक्त मध्ये कट करून घेतलेला आहे. आता या बोंबलांवरती मी मीठ घालून घेते. पहिल्यांदा मीठ आणि लिंबाचं पाणी आपल्याला घालायचं आहे. हे पहा, एका लिंबाचा रस मी असा काढून घेतलेला आहे आणि हे संपूर्ण आपल्याला यावरती असं घालून घ्यायचं आहे. छान चोळून घ्यायचं हाताने, कारण बोंबीलमध्ये जे पाणी असतं ना, ते आपल्याला संपूर्ण काढून घ्यायचं आहे बोंबील फ्राय करण्यासाठी. हे अशा पद्धतीने एका कापडावरती आता आपण घालून घेऊया बोंबील सर्व. आणि हे कापड असं गुंडाळून घ्यायचं आणि याच्यावरती एक जड वस्तू ठेवायची. इथे मी वरवंटा ठेवते. हे पहा, एक तासभर तरी हे असं ठेवायचं. तर बोंबील छोटे असतील मोठे असतील तरी पण हीच प्रोसेस करायची. या पद्धतीने केलात ना की बघा, बोंबील किती एकदम सुके सुके बनतात आणि आपल्याला कसं फ्राय करायला अगदी इझी जातं. एकही थेंब नाही आहे पाण्याचा बोंबीलमध्ये. आता हे आपण फ्राय करून घेऊया. त्यासाठी मी रवा घेतला आहे, कोकणी मसाला घेतला आहे, हळद, कोकम आगळ घेतलं आहे आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया. प्रमाण मी तुम्हाला सांगते कसं घेतलं आहे. 2 चमचे रवा घेतला आहे आणि 3 चमचे इतकं तांदळाचं पीठ घेतलं आहे. अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि 2 चमचे इतका कोकणी मसाला घेतला आहे घरगुती. आणि आता इथे जी आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट करून घेतलेली आहे ती 3 चमचे इतकी घातलेली आहे. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. हातानेच मिक्स करायचं, म्हणजे कसं व्यवस्थित छान मिक्स होतं. हे पहा, अशा प्रकारे. आता यामध्ये आपण कोकम आगळ अजून घातलेलं नाही आहे. हे सुकं असं बनवून घ्यायचं आणि नंतर मग आपण कोकम आगळ थोडं थोडं घालून हे पातळ करून घ्यायचं. हे पहा, अशा प्रकारे. आणि असं बोंबीलला लावून घ्यायचं. अशा प्रकारे करून घेतलं ना तर कसं बोंबीलला मसाला व्यवस्थित राहतो आणि कुरकुरीत बनतात. आता फ्राय पॅनमध्ये तेल गरम करून त्यावरती आता हे बोंबील घालून घेते. एकदम पण गर्दी करायची नाही, जेवढे बसतील तेवढेच बोंबील घालून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला एका साईडने हे संपूर्ण कुरकुरीत बनवून घ्यायचे आहेत आणि नंतरच हे पलटायचे आहेत. तयार आहेत आपले बोंबील फ्राय. हे पहा, किती कुरकुरीत बनलेले आहेत. अशाच पद्धतीने सर्व बोंबील आपण फ्राय करून घेऊया.